वर्षीचा कैवारे तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी। सगळा देवा अधिष्ठान एका मंत्राशी कारण तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी। तुका म्हणे ध्याने ज्याशी ध्यातो शूळपाने तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी। श्री संताची माता ज्याची मात तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदे जगद्गुरु तुकोबारायांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग आपल्या समोर कीर्तनरूपी सेवेसाठी ठेवलेला आहे। निमित्त काय, प्रतिवर्षी होणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजचा हा पहिला दिवस। ती सेवा माझ्याकडे दिली ती दादांची समजून दिलेली आहे आणि मी पण त्यांचा सेवा करण्याचा सेवा करण्यासाठी आपल्या पुढे उपस्थित आहे। प्रतिवर्षाचा हा सप्ताह गावकऱ्यांच्या वतीने संपन्न होतो। परमार्थिक गाव असल्यामुळं सगळेजण या सोहळ्यापासून कोणी वंचित राहत नाही। ऐसा सांडोने सोहळा मी का पडेन निराळा, कारण असा हा सोहळा सोडून कोण याच्यापासून वंचित राहणार आहे। म्हणून आवर्जून सगळेजण काया वाचा मनाने या असलेल्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। गुणवान वादक, टाळकरी, गायक या सगळ्यांच्या वतीने संपन्न होणारा हा सप्ताह, त्यातला हा पहिला दिवस दादांची सेवा म्हणून माझ्याकडे दिलेली आहे। तो आजचा हा पहिला दिवस असल्यामुळं यथामतीप्रमाणे भगवंताचं वर्णन करावं असा हा संप्रदायाचा निर्णय। आमच्या सगळ्याच वारकऱ्यांचं जे दैवत असेल तरी ते म्हणजे पंढरपूर ह्या सगळ्या वारकऱ्यांचं दैवत आहे। वारकऱ्याचं दैवत आहे असं नाही। तुका म्हणे जाती संकादिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग। कुलदैवताला नमस्कार करणं म्हणजे कार्याला निर्विघ्नता प्राप्त होत असते। म्हणून व्यवहारात असो या परमार्थात असो पहिल्यांदा कुलदैवतेचं स्तवन करावं लागतं। म्हणून आमच्या वारकऱ्यांचं कुलदैवत आहे ना। तुकोबारा सांगते विठ्ठल कोळेचे
सगळ्यांचं कुलदैवत आहे. तुकोबाराजात आमचं तरी कुलदैवत आहे. आता प्रत्येकाचं कुलदैवत वेगळं वेगळं असतं. कोणाचं कोणतं कुलदैवत, कोणाचं कोणतं कुलदैवत आहे. पण तुकोबाराजांनी सांगितले आमच्या कुलाचं कुलदैवत आहे. हे संत महात्म्याने सांगितल्याबद्दल आम्ही कुलदैवत मानलेलं आहे. कुळाची कुळदेवी केली ठावे आमच्या संत महात्म्याने आम्हाला सांगितले हे कुळाचं दैवत आहे. त्या कुलदैवतेचं आज यथामतीप्रमाणे श्रोत्यांच्या पुढं वर्णन केलं पाहिजे. का? श्रोते म्हणजे कोण आहे? तर हे उपासना करणारे उपासक आहे. कारण उपासना करणाऱ्यांच्या पुढं सगुण भगवंताचं वर्णन केले असताना त्यांना समाधान वाटतं. म्हणण्यापेक्षा सगळ्यांचं समाधान आहे ते कशामध्ये? अरे भगवंताचं सगुण स्वरूपाचं वर्णन केल्याबद्दल आहे ना. सकळिकाचे समाधान सगुण स्वरूपाचं वर्णन केले असताना सगळ्यांचं समाधान आहे. सकळिकाचे समाधान नव्हे देखिल्या वाचून रूप दाखविरे आता चतुर्भुजाच्या मंडिता. आग्रह आहे कारण सगुण स्वरूपाला पाहिल्याशिवाय सगुण उपासकांना समाधान वाटत नाही. म्हणून आज असलेलं भगवंत तो सगुण आहे. सगुण साकारलेल्या भगवंताचं आजच्या दिवशी वर्णन करा. पण वर्णन करण्यासाठी असलेलं जिथं हजार मुखाचा शेष कमी पडतोय होय आमच्या सारख्यांचं काय आहे? तुकोबाराय म्हणते तुका म्हणे तुझं वानू कशा परे एक मुख रे आयुष्य थोडे. कारण आमचं आयुष्य असलेलं थोडं आहे आणि एकच मुख आहे. जिथं हजार मुखाचा वर्णन करत असताना शेष सेनल्या झाल्या बेसहस्त्र जिभा शेषाचं असलेलं वर्णन झालेलं नाही बाबा. म्हणून त्या भगवंताचं वर्णन कसं करावं सर? होय आमच्या सारख्याने वर्णन करणं शक्य नाही. तरी पण कारण भगवंत असलेला कसा आहे त्याचं वर्णन करण्यासाठी श्रुतीशास्त्र जिथं असलेले श्रुती म्हणते नेती नेती. श्रुतीशास्त्र सांगते की म्हणजे आम्हाला भगवंत अवर्णनीय आम्ही वर्णन करू शकत नाही आहे असा असलेला तो परमात्मा त्याचं वर्णन त्याच्या दिवशी श्रुत्यांच्या पुढं केलं पाहिजे. म्हणून तुकोबारायांचा अभंग तो तुमच्या पुढे ठेवलाय. तो सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. प्रेमापोटी दिलेली माझ्याकडे पहिल्या दिवसाची सेवा आहे. तो दादांचा पाईक म्हणून माझ्याकडे सेवा दिला तर त्यांची सेवा समजून मी पाईक या नात्याने सेवा सारणार. आणि तो अभंग असलेले सगळ्यांच्या पाठात आहे. आणि सांगतात की म्हणजे भगवंत कसा आहे, भगवंत कसा आहे
कारण भगवंताचं प्रेम कोणावरती आहे आणि भगवान येतोय कोणासाठी आणि आले त्यांचे काय काय करतोय हे सगळं थोडक्यात वर्णन आपल्याकडं ठेवायचं आहे. म्हणून कोण आहे भगवान? कारण तो भगवंताची व्याप्ती अशी सांगितलेली आहे, मी नसे ऐसा कवन ठाव असे परी प्राण्याचे दैव कैसे जीवेनती माती. कारण मी नाही असं ठिकाण नाही, भगवंताची व्याप्ती सांगितलेली. अणुरेणू पासून तो असलेले सूक्ष्मात सूक्ष्मापर्यंत पाहत असताना सगळ्याच ठिकाणी असलेला व्यापक हा असलेला परमात्मा आहे. आणि म्हणले गोचर आहे का अगोचर आहे? कारण म्हणले असा तो परमात्मा तो कसा आहे त्याने सांगितलेले की म्हणजे त्याचं प्रेम भक्तावरती आहे, म्हणून त्याला भक्तवत्सल असं म्हटलेलं आहे. साधू हे दीनवत्सल आहे आणि आम्ही तुम्ही असलेले कुटुंबवत्सल आहोत. कारण साधूचं प्रेम दिनावरती आहे आणि भगवंताचं प्रेम भक्तावरती आहे आणि आमचं प्रेम आमच्या कुटुंबावरती आहे. आमच्या कुटुंबाच्या बाहेर आपलं प्रेम आहे का? नाही. म्हणजे संतांचं प्रेम सगळ्या असलेल्या जगतातल्या दिनावरती आहे. देवाचं प्रेम फक्त भक्तावरती आहे आणि यानं भक्तासाठी काहीही करतोय म्हणून याला भक्तवत्सल म्हटले. कारण त्याला भक्त किती आवडतात तरी म्हणले ते प्राणाही परवते. कारण भगवान सांगतात ते माझ्या प्राणाही पेक्षा जास्त मला असलेले आवडणारे मदभक्त माझे भक्त मला आवडतात. म्हणून त्या भक्तावरती देवाचं किती प्रेम आहे. कारण कोणावरती देवाचं प्रेम नाही भक्ताला सोडून. याने भक्तासाठी काहीही करतोय आणि याने भक्तासाठी सगळं केलेलं काही विज्ञान आपल्या पुढं आहे. म्हणून त्याला सांगतात भक्तवत्सल दीनानाथ. आता याची ख्याती कुठपर्यंत आहे तरी म्हणले तिही लोकी ज्याची मात. मात असा हा शब्द मला वाटते तो कन्नडी शब्द आहे. कन्नडी शब्द आहे तो. कानडी शब्द आमच्या संत महात्म्यांना फार आवडतो बरं का. तर हे परमार्थाचं घर म्हणजे तो कर्नाटक आहे. म्हणजे भागवतामध्ये भक्ती कुठं जन्मले कुठं वाढले आणि कुठं असलेले ती म्हणजे क्षीण झाले असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आमच्या संत महात्म्यांच्या मुखाला स्पर्श झालेलं म्हणजे कर्नाटक राज्य आहे ना. कर्नाटक राज्य हे आमच्या संतांच्या मुखाला स्पर्श झालेलं आहे. आणि म्हणजे भगवंताचंही प्रेम कोणावरती आहे तरी म्हणजे भगवंताचंही प्रेम असलेलं या कर्नाटकावरती आहे. म्हणून पुण्या राज्यात गेलेलं आता उदाहरण नाही पण आमच्या माऊलीने सांगितलेलं आहे. कारण म्हणजे तू कर्नाटकामध्ये गेलेला तो कर्नाटको आहे ना. कर्नाटको म्हणून कर्नाटको शब्द कारण महात्म्यांनाही बरे वाटले म्हणून ते अभंगच आहे बरं का. पहिलं म्हणत होते आता कोणी म्हणा झाले आकानी केळे चिकानू मातू. कारण हे कन्नड शब्द आहे. कारण आमच्या माऊलीला कन्नड शब्द बरे वाटले म्हणून त्यांनी कन्नड शब्द असा हा तुकोबाराने वापरलेला आहे. कारण भगवंताची कीर्ती कुठपर्यंत आहे तरी ते लोकी ज्याची मात. अरे स्वर्गात आहे, मृत्यूलोकात आहे, पाताळामध्ये आहे आणि म्हणजे तिन्ही लोकांमध्ये ज्याचं वर्णन केल्या जातो तो परमात्मा भक्तवत्सल आहे. आणि तो कशासाठी आला? केवळ भक्तासाठी आलेला आहे. त्या भक्ताचं नावही उल्लेख केलेला आहे. कारण म्हणजे तो हा पुंडलिकासाठी. तो म्हणजे कोण? परेहून परता बैखरी होणे दुरी. कारण पर म्हणजे माया, माया अतीत शुद्ध चैतन्य असलेलं ब्रह्म केवळ म्हणले असलेलं आकारलेलं आहे. तो कोणासाठी असलेलं तरी भक्तासाठी. आला नावा रूपा तुगा Oh
नाही गेले तर सांगण्यासाठी वेडे झाले, त्यांना कळाला नाही, आम्हाला कुठं कळेल. कारण कसा कळेल, याचा असलेले स्तवन करणारे कोण, याचं पूजन करणारे कोण, आमच्यासारखे नाही. सांगितलेले बाबा कोण यांचं वर्णन करतं, कोण यांचं पूजन करतं. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिते. इंद्र 33 कोटी देवाचा राजा, चंद्र आणि महेंद्र म्हणजे शंकर, या तिघांनी असलेलं याच दैवतेचं पूजन करते. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिते. श्रुती शास्त्रे तेही यातेची स्तविते. श्रुती असेल शास्त्र असेल, कोणाचं स्तवन करतात, तो याचं स्तवन करतात. आणि महासिद्ध मुनी ध्यानी आराधते. ज्यांना असलेलं ध्यानामध्ये महासिद्ध मुनी असणाऱ्याने ज्यांचं आराधन करावं, आणि ते तुमचं आमचं भाग्य आहे. निळा म्हणे तो हा जोडला सांगते. कारण म्हणले आमचं भाग्य आहे, कारण श्रुती शास्त्राला कळणारा, त्यांना आगम्य असणारा, आणि तो परमात्मा केवळ म्हणजे असलेलं या उपासना करणाऱ्यासाठी असलेलं आलेला आहे. तो आला आणि आणला याच्यामध्ये थोडं फरक आहे बरं. आलेला वेगळा आणि आणलेला वेगळा. हा म्हणले आला म्हणून सांगते, पण नेमका तो कुठून आला आता याचे पुरावे तुमच्या जवळ आहे, सगळ्याजवळ. कुठून आला तरी एकच सांगता येतं, कारण हा निर्गुणात होता आणि तो निर्गुणाला विटला आणि तो सगुणाला आलाय ना. सांगतात का, गुणा आला
विटेवरी गुणाला म्हणजे निर्गुणातला तो सगुणाला आला बरं काय. आला म्हटल्यानंतर निर्गुणातून आला एक, आणि दुसरी गोष्ट तो आला म्हणजे कुठून आला, कुठून आला, कुठून आला, कुठून आला नाही यानं रस्ता चुकला नाही इथं आला. काय असलेलं नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले उभी केली विटेवरे, तो हा विठोबा निदान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान, बाबुले समान विठेवरे शोभले. एकाने सांगितले निर्गुणाला विठला म्हणून कुणाला आला, एकाने म्हणले ब्रह्मस्वरूपाचा असलेला परमात्मा वाट चुकला आणि तो पंढरपूरला आला, पुंडलिकरायाने याला पाहिलं उभा केलं. आता आणि दुसरं सांग कुठून आलेलं आहे. पुंडलिकासाठी परब्रह्म आले का, कुठून आला, हरे वैकुंठावरुणी आला, पुंडलिकाला गे उभा राहिला. कुठून आला म्हणजे पुंडलिकरायासाठी असलेलं परब्रह्म परमात्मा पुंडलिकरायासाठी आला. आणि काय सांगते कुठून आला, पांडुरंग बाळा
होता पण माहीत नव्हता. काजमाड जुगादीचे नाणे होता काळाचे ठेवणे लोपले होते पालिकेपणे ठाव चळणे चुकविला. वडिलोपार्जित ठेवलेलं धन कारण मिळालं नाही का, तर म्हणले धन ठेवलं ना तर 12 वर्षाला सरकत असतं. तर ठेवणाऱ्याला विचारा कोण ठेवलंय त्याला, 12 वर्ष झाले की ते जागा सोडत असतं. तसा आमचा हा पांडुरंग परमात्मा हे धन आहे. आता होता याच ठिकाणी फक्त माहीत नव्हता. कारण म्हणले हे माहीत केलं, कोण माहीत केलं असेल तरी पायाळाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. म्हणून तो पुंडलिक रायासाठीच आला. तो हा पुंडलिकासाठी आला. कोण आला? त्रिभुवनामध्ये ज्याचं वर्णन केलं जातं, श्रुतीशास्त्र ज्याचं वर्णन करतात, सगळ्यांनी ज्याचं पूजन करतात, सगळ्यांचं दैवत असलेला तो परमात्मा पुंडलिक रायासाठी बाळगण्यात आला. आणि कोणता परमात्मा आला असं म्हणा तरी म्हणजे अंबरीष राजासाठी ज्यांनी 10 गर्भवास सहन करतोय. 10 गर्भवास ही कथा सगळ्यांना माहित आहे. कारण म्हणले 10 गर्भवास, कारण त्या अंबरीषांना असलेलं दुर्वासाने श्राप दिला 10 गर्भवास. तो म्हणले त्याने मी 10 गर्भवास सहन करणार नाही किंवा तुमचा मी श्राप घेणार नाही, कारण साधूचं वाक्य खोटं होईल. म्हणून इकडे भक्ताचं रक्षण केलं आणि म्हणले महात्म्यांच्या शब्दाला महत्व म्हणून भगवंताने असलेले 10 गर्भवास सुसी वनमाळी आम्हासाठी अवतार. मत्स्य कुर्मादेक सुकर मोहे धाव घाले पाणा नाम घेता पंढरपाणा. हो म्हणजे 10 अवतार सहन केलेले. 10 अवतार म्हणण्यापेक्षा कारण यांनी किती अवतार धारण केलेले आहेत? अनंत अवतार. अनंत अवतार याच्यासाठी कीर्तन कुठलं आहे? गुरुवर्य धोंडोपंतांना साहेबांच्या पाठाचं आहे.
आमच्या फळाचं नाव काय आहे? तरी भजनी संप्रदाय फळ. आमच्या फळावरती जेवढं भजनाला प्राधान्य आहे अन्य गोष्टीला नाही. म्हणून भजनच झालं पाहिजे. जास्त वेळ काही नाही, कारण पहिला दिवस आहे. कारण म्हणजे काय नवीन आहे का या गावाला? रोज असले म्हणून भक्तासाठी यांनी असलेलं अनंत अवतार घेत असतोय. म्हणून अंबऋषासाठी जन्म सोशियले दुष्ट निर्दाळेले कितीये. अंबऋषासाठी जो हा गर्भवास सहन करणारा परमात्मा, तोच परमात्मा पुंडलिकरायासाठी विटेवरती उभा टाकलेला आहे. आणि सांग कोणता परमात्मा आला तरी या जगामध्ये देव आहे, देव दैवते आहे. किती देव आहेत तरी म्हणले देवाचा काय पत्ता नाही बाबा. बहुत देव बोलेले पुराणे, जा काय जो काय मायरान मेसावाय, येताळे फेताळे जळो त्याचे तोडकाले. म्हणजे किती देव आहेत. बहुत देव बोलेले पुराणे, 33 कोटी नाही. बहुत म्हणजे ज्याची संख्या नाही, एवढे देव असलेले पुराणामध्ये आहेत. आता ते देव असलेले ते देव कसे आहेत? अरे जे आपल्या पोटाला रडणारे देव दुसऱ्याला काय देतील सांगा? आपल्या पोटाची रडते मागते शेते अवधान. अरे आपल्या सुखासाठी जे दैवत लोकांना त्रास देतात, आपले इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडे. कळो हे आले तयाचे जोडे, अल्प रोकडे बुद्धी अधीरा. ते कसे आहे दैवत? काय ते तिल्लरीचे पाने, ओठ न भिजे न फिटे धने. कारण म्हणले तिल्लरातलं पाने ना ओठही भिजना तानही वागना आपण तर होईच ना. म्हणून तशा दैवतेला देव म्हणावं काय म्हणावं? ते असली दैवतेची निंदा नाही. या सगळ्या दैवतेचा अधिष्ठान कोण आहे? सगळ्याचा अधिष्ठान म्हणजे जिथून ज्याची उत्पत्ती आहे, जिथून ज्याची उत्पत्ती त्याला अधिष्ठान म्हटलं जातं. म्हणून या सगळ्या देवाचं अधिष्ठान कोण असेल तरी सकळ देवादी देव बरवा, पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा. तो देव कसा आहे सांगते लोका. कसा आहे? बळिया माझा Oh
कोटी देव. आता लोक अंदाजाला होते 33 कोटी देव, 33 कोटी देवाच्या बायका किती झाले आणि म्हणले 33 कोटी देवाच्या बायका आणि त्या दोघाला 2 लेकर झाला. किती झाले म्हणजे बाबा हे 33 ते 33 म्हणजे 66 असलेले दोघं नवरा बायका झाले 66 कोटी. त्यांची एक लेकर 2 लेकर झालं तर ते 66 म्हणजे आताचे एवढे देव त्यावेळेला होते असा त्याचा अर्थ घेऊ नका. कारण म्हणले 33 कोटी म्हणले की आपल्याला पैशाचं मूल्यमापन करता येतो. नाही, कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार आहे. बरोबर, कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार आहे. म्हणून देव किती प्रकाराचे आहेत तर 33 प्रकाराचे देव आहेत. त्याच्यामध्ये 8 वस्तू आले, 11 रुद्र आले, असे सगळे मिळून 33 प्रकाराचे दैवत आहेत. या दैवतेचं स्वभाव सांगितलेला आहे. पण म्हणले आमचा परमात्मा कसा आहे सांगितलं. कसा आहे का? दैचा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन, तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदू चरण येते सकळ. आमच्या पंढररायाच्या पायावरती डोकं ठेवलं तरी सगळ्या दैवतेला नमस्कार केल्यासारखं. नव्हे जेवढे दैवत आहेत तेवढे तुमच्या चरणाला लागतात. एवढं महत्व आहे आमच्या पांडुरंग परमात्म्याचं. म्हणून सगळ्यांचा अधिष्ठान परमात्मा आहे. कसं तरी म्हणले मुळाला पाणी घातल्यानंतर जसं फांदीला पोचवतं आणि म्हणले तसंच आहे सिंचन करता मूळ वृक्ष बोलावे सकळ. तसं आमच्या एका पंढररायाला असलेलं नमस्कार केलं तर सगळ्यांचा अधिष्ठान तो असल्यामुळं सगळ्याला नमस्कार पोचतो. म्हणून सगळा सकळा देवा अधिष्ठान एका मंत्राशी कारण. कारण तो असा सगळ्याचा अधिष्ठान असलेला परमात्मा तो पुंडलिकरायासाठी असलेलं कुठं आला तर या पंढर क्षेत्रामध्ये आलेला परमात्मा. किती झाले? ज्याचं वर्णन त्रिभुवनामध्ये करणारा परमात्मा तो पुंडलिकरायासाठी आला. अरे 10 गर्भवास अंबरीषासाठी घेणारा परमात्मा तो पुंडलिकरायासाठी आला. सगळ्या देवाचा अधिष्ठान असलेला परमात्मा पुंडलिकरायासाठी आला. अनेक उदाहरण दिलेलं आहे. तुका म्हणे ध्याने ज्याशी ध्यातो शूळपाणी. शूळपाणी म्हणजे शंकर परमात्मा ज्याचं ध्यान करतात. कारण ध्यान करण्यासाठी शंकराने, कारण त्यांनी म्हणले लोकांमध्ये ध्यान लागणार नाही म्हणून ध्यानी योगीराज वैसले कपाटे. कारण कपाटामध्ये बसले, कारण म्हणले ध्यान लागावं म्हणून. कारण योगी लोकांनी योग लावला ध्यान लागावं म्हणून. तर म्हणले योगियाच्या ध्यानाला आला का? कारण सांगते बरं काय, योगियाच्या ध्यानात ध्याता न अतुडशी. योगी लोकांनी ध्यान केलं पण त्यांना आलेला नाही. नये योगिया ध्यानारे सांगाते आमचा काणारे. योगियाच्या ध्यानाला आला नाही. मग का? कारण म्हणले ध्यान हे श्रेष्ठ साधन आहे. कारण ध्यान लागावं प्रत्येक संतांचं वाक्य आहे बाबा. कारण काय सांगते गोपाळा रे तुझे
भजनाला म्हणले बापरे नको रे बाबा का त्याच्या मागे काय आपल्याला जाणं होय ना काय लोक म्हणले कसं आहे कारण जिथपर्यंत झालं तिथपर्यंत गेलं की समाधान वाटतं आणि आजच भजन करायला मिळतं पाटील आता उद्यापासून कोण तुम्हाला भजन करून देऊ म्हणजे मला एक काल म्हणतील कारण त्याला काहीतरी सांगायचं असतं आपल्याला काय सांगायचं काही नाही पण भजनाने असलेले आनंद घ्यावा कारण आता जुने माणसं जुनं भजन संपत चाललं होय म्हणून आता आम्ही या आमच्या भास्कर पाटलाला सांगितलं म्हणजे भास्कर पटेल आता थोडं तुम्ही ह्या माध्यमामधून आमचं जुनं भजन हे सगळ्यापर्यंत प्रसार करा कारण म्हणजे असं जुनं भजन होतं एवढं तर कळेल एक आणि दुसरी गोष्ट कीर्तनकाराने कीर्तन कसं करावं हेही सगळ्यांना कळेल याच्यासाठी कीर्तनाला आल्यानंतर किती लोक कीर्तन ऐकतात हे सगळ्यांना कळावं याच्यासाठी काय नाही होय सगळं काही याच्यामध्ये असलेले रेकॉर्ड होतं म्हणून ध्यान लागावं योगी लोकांचा प्रयत्न होता ध्यान लागावं कारण शंकराचा प्रयत्न आहे तो ध्यान लागावं म्हणून त्यांना म्हटलं कारण इथं तिथं ध्यान लागायला म्हणून जेवढे शंकराचे स्थान आहे तेवढे सोपे नाही कारण जिथं जिथं शंकराने असलेलं अधिष्ठान मांडलेलं आहे आणि तिथं तिथं असलेलं म्हणजे फार अवघड आहे बरं फार अवघड आहे म्हणजे तिथं का तरी आपलं ध्यान मोडू नये ध्यान भंगू नये याच्यासाठी म्हणून याच्यापासून दूर गेले तरी लोक म्हणले तिथपर्यंत लोक जातात कशासाठी एवढ्या अवघडात जातात कारण तो ध्यानातले शिरोमणी असणारे शंकर परमात्मा आणि त्यांना असलेले ध्यान लागलेलं आपल्याला लागावं म्हणून त्यांच्या दर्शनाला जायचंय कारण तो ध्यानात यावं कोण यावं तरी म्हणले भगवान ज्यांच्या ध्यानात यावा कारण हा प्रयत्न आहे तो जिथं जिथं ध्यानात आला त्या त्या ठिकाणावरती असलेले शंकर बसले आणि खरं ध्यान लागण्याचं ठिकाण सांगू का होय ध्यान लागायचं ठिकाण तुम्हाला जर ध्यान देवाचं लागावं असं वाटतं तर म्हणले कुठं जा तरी मसरवट्याचं मसरवट बरोबर आहे का तुमच्या गावाला नाही मसरवट नाव घेतलं तर भीती वाटते महाराज मसरवट्याची पण म्हणजे स्मशान भूमी एवढी पवित्र आहे कारण म्हणजे शमशान भूमी एवढी पवित्र कुठं आहे शंकराने म्हणले कवा तर लोक पाठवायला येते आणि ती जागाच अशी आहे तिथे गेल्या गेल्या माणसाला वैराग्य तयार होतं बाहेर येईना म्हणा कारण तिथं गेल्या गेल्या वैराग्य तयार होतं होतं का नाही कारण गेला होतं नाही कुठं तर गेल्यावर ते म्हणतोय बघा काय खरंय आला खूप काय केला काय घेऊन गेला का हे कुठले वाक्य स्मशानामधले हे वाक्य घरात उत्पन्न होणार नाही कुठं उत्पन्न होणार नाही पण त्या शमशान भूमीचा हा गुण आहे कारण तिथं गेल्या गेल्या हे वाक्य तयार होतं कारण तिथं असलेलं त्या वातावरणामध्ये वैराग्य माणसाला तयार होतं ती जागा योग्य वाटले शंकराने त्या ठिकाणी ध्यान केले कारण ध्यान केल्याने काय होतं जर म्हणा तरी ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया याच्यासाठी म्हणून ध्यानामध्ये कोणाला आणता तरी योग्याला ध्यानाला न येणारा परमात्मा शंकर ज्याला ध्यानात आणतात ज्याच्या ध्यानात शंकर आहे तोच परमात्मा विटेवरती आहे तुका म्हणे ध्याने ज्याशी ध्यातो शूळपाने अरे ज्याचं ध्यान शंकराने करावं ज्या सगळ्या देवाचा अधिष्ठान जो भक्तासाठी 10 गर्भवासन करतोय आणि तो सगळ्यात असलेल्या त्रिभुवनामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे असा तो परमात्मा तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटात आलेला परमात्मा तो पंढरराया आहे यथामतीप्रमाणे त्यांचं आज वर्णन करावं लागतं वर्णन नसेल तरी चिंतन करा विठ्ठल
अभंगाचा भावार्थही झाला आणि कीर्तनही संपलं. लाईटचा काही दोष नाही. आंध्रातला महाराज आहे, त्याला आंध्रात ठेवावा हा लाईटचा नियम आहे. कारण त्या लाईटलाही माहिती आहे बरं काय. असो हो. म्हणून कोणता तू परमात्मा विटेवरती आला याबद्दलचं अक्षराच्या आधाराने निर्णय झाला. तू कशासाठी आला? आला तो उभा टाकला. हे कोणाला विचारा? भक्ताला विचार, पण वेदाला शास्त्राला विचारू नका. होय, आमच्यात काय म्हटलेले, पुसायचं असेल तर म्हणले भक्तांना विचारा, पण म्हणले वेदाला शास्त्राला कोणालाच विचारू नका. का त्यानं तिथं उभा टाकला? होय, प्रमाण आहे बरं काय म्हणते. होय, पुसू नका